तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत एकाही अपक्ष उमेदवाराला संधी मिळाली नाही। या निवडणुकीत एकही अपक्ष उमेदवार विजयी झाला नाही। यापूर्वी 2005 मध्ये 15, 2010 मध्ये 16 आणि 2015 मध्ये 18 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते। महापालिकेत अपक्षांच्या बळावरच सत्ता स्थापन करावी लागत होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार बघायला मिळायचा। पण प्रभाग रचनेमुळे यंदा एकही अपक्ष उमेदवार निवडून आला नाहीये। तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश हे अभूतपूर्व असल्याचं चित्र आहे। मात्र हे यश लोकशाही मूल्यांवर आधारित आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित केला गेला। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर थेट आरोपांची झोड उठवली आहे। सत्ता, संपत्ती आणि प्रशासनाचा गैरवापर करून भाजपला हे बहुमत मिळाल्याचा दावा त्यांनी केला। भाजपला मिळालेलं हे बहुमत जनतेच्या विश्वासाचं नव्हे तर पैसा, यश असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। बघूया। संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहे, भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत। दादा, काय सांग? यश मिळालं हे कबूल केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालेलं आहे। आत्तापर्यंत संभाजीनगरात एवढ्या जागा कोणत्याच राजकीय पक्षाला कधी मिळाले नाही। आमचंही बहुमत आलेलं आहे। आता हे यश पचवणं तसं सोपं काम नसतं, परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं साधनाची, संपत्तीची, प्रशासकीय मिसयूज ज्या पद्धतीनं केला, मला असं वाटतं हे बाकीच्यांनी शिकलंच पाहिजे, जे सत्तेवर त्यांनी। परंतु धोधो पाऊस पैशाचा मागचे 2 दिवस इथं वाहत होता। जी भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जोड्याने मारत होते, तीच भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमत प्राप्त करते। जागा मिळाल्या असत्या, काय जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या नसत्या असं मी म्हणणार नाही, परंतु संपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला। 5,000 रुपयापासून 12,000 रुपये एकेका मतदाराला दिले गेले आणि मला वाटतं हेच रुपये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळून गेले। दादा, एकीकडे बघायला गेलं तर मुंबईचं चित्र, दोघंही भावंड जे आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र बघायला मिळाले आणि मला वाटतं त्याच्यामुळे यशही चांगल्या पद्धतीने मिळाले। ठीक आहे, बहुमत मिळालं नसेल, परंतु आता जे निवडून आले ते प्युअर आहे। भेसळीचे कोणीच नाही आहे, गद्दारीचे कोणीच नाही आहे। एक निष्ठावान लोक निवडून आले। मला वाटतं यांच्या बळावर पुन्हा एकदा मुंबईसाठी शिवसेना काम करेल। ज्या रशीद मामूंना तुम्ही प्रवेश दिला त्यांच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती राज्यभर गाजली। मुख्यमंत्र्यांना हे देखील त्यांचं नाव घ्यावं लागलं, इथं सभा देखील घ्यावा लागल्या, त्यांचा देखील विजय झाला। या विजयाकडे कसं बघता? विजय झाला। खरं तर मामूचा प्रचार काय केला मला काही कळलं नाही बाकीच्या। असं काही मामू तसा व्यक्ती नाही आहे। महापौर राहिलेला माणूस आहे, एक प्रतिष्ठित माणूस आहे, त्याला का बदनाम केलं मला माहिती नाही, परंतु आम्ही तरी त्याच्यामागे खंबीर उभं राहिलो आणि तो निवडून आलेला आहे। नक्कीच रशीद मामूंचा प्रचार का केला, मात्र काही असो ते निवडून आले आहेत असा जो दावा जो आहे तो अंबादास दानवे यांनी केला आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, छत्रपती संभाजीनगर।